करू शकतो पासून तर करता येते पर्यंत जितके शब्द दिसत आहेत त्या शब्दांशी आपल्या वाक्यातलं वर्ब जर राईम होत असेल तर आपल्याला कॅन वापरायचं आहे. ठीक आहे, कॅन सोबत वर्ब बोल. आणि जर करू शकत नाही आणि करता येत नाही यांच्याशी जर आपल्या वाक्यातलं वर्ब राईम होत असेल तर कॅन सोबत नॉट आणि मग वर्ब. ठीक आहे, कॅन नॉट प्लस वर्ब. आता कॅन नॉटला कांट सुद्धा म्हणत असतो आपण. शॉर्ट मध्ये बोलायचं कॅन नॉटच्या ठिकाणी कांट बोलता येईल. जमीन करू आपण. जमीन तो धावू शकत. अरे आता एक काम करा, आधी आपल्या अल्फाबेटच्या बुक मध्ये लिहून घ्या आणि लिहून झालं की आपण क्लासला स्टार्ट करू. हॅलो. हा राज सर. हा सर, आता जॉईन झाले. ठीक आहे, काहीच असं मिस होण्यासारखं काहीच नव्हतं. करू शकतो पासून तर करता येते पर्यंत जे शब्द आपण लिहिलेले आहेत या शब्दांशी जर आपला वर्ब राईम होत असेल तेव्हा आपल्याला कॅन लावून वर्ब लागू करायचा. त्यानंतर करू शकत नाही यांच्याशी राईम होत असेल तर कॅन सोबत नॉट लावणार आणि मग वर्ब. ठीक आहे, लिहून घ्यायचं याला आपल्या अल्फाबेटच्या बुक मध्ये. मग आपण वाक्यांची प्रॅक्टिस करू. ओके ओके सर, लिहून घेतलं एकच मिनिट. लेना रे क्या हूँ पता नहीं हाँ ले जैसे पढ़ने बैठ झालं लिहून की व्हायचंय? चला हो गया सर. हॅलो हॅलो सर, आवाज नाही येते. मॅम लिहून झालं की व्हायचं आहे? नाही, लिहायचं बाकी आहे माझं. ओके, लिहून घ्या आधी. तू लिख के बता रे. देख बेटा फोन का कटर फोन लगा के लिखता नहीं करके लाइटर लगा के बतला दूंगा अभी. तू तो खाना खाने को वो है ही चाहने वाला भी. उठ जल्दी, तू जल्दी उठ. हा सर झालं. माधुरी मॅम. हा सर, झालंय माझं. ओके चला, असं कोणी आहे ज्यांचं लिहून व्हायचं असेल? नाही सर, झालं. ओके चलो समोर वळू आपण. जमीन मॅम आन्सर करतील. तो धावू शकत नाही. तो धावू शकत नाही. ही कॅन रन. हा करेक्ट करेक्ट. ही कॅन रन. नॉट. ही कांट रन. मॅम मॅम प्रत्येकांना विचारणार मी. एक मिनिट मॅडम सर. हा, ही कॅन नॉट जमीन रन. मॅम. ही कॅनॉट रन. ही कॅन नॉट रन. ठीक आहे. बरं, हे डिग्री कोणती शिकवणार हा मेसेज आलेला आहे. प्रत्येक गोष्ट ट्रायल मध्ये डिग्री नाही शिकवत मॅम. डिग्री खूप मोठा विषय आहे, 1-2 दिवस जातात त्याला, आणि तो ग्रामरचं पार्ट आहे. तर तो
स्पोकन मध्ये इन्क्लूड नाही, तो ग्रामरचा पार्ट आहे. फर्स्ट 3 मंथ्स जे आपले राहणार आहेत पेड क्लासचे, ते स्पोकन वर डिपेंड असणार. ग्रॅमॅटिकली करेक्ट स्पोकन. स्पोकन मीन्स नॉट ओनली स्पोकन, ग्रामर सोबत आपण त्याला शिकणार आहोत. आणि त्यानंतर जे समोरचे 3 महिने राहतात, त्यात हे जे कॉम्प्लिकेटेड ग्रामर असते, डिग्री, ऍडव्हर्ब क्लॉज, या सगळ्या गोष्टी त्या 6 मंथच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे. 2 कोर्स आहेत आपले, एक 3 महिन्यांचा आहे, त्याच्यात तुमचं स्पोकनचं सगळं क्लिअर होईल. आणि डिग्री असेल, क्लॉज असेल, या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर पुन्हा तुम्हाला 3 महिने परत शिकावं लागेल. ठीक आहे. आणि हा जो 7 दिवसांचा ट्रायल आहे, याच्यात तुम्हाला डिग्री वगैरे अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी राहणार नाहीत. तुम्हाला क्वेश्चन कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी राहतील. ठीक आहे. चला, जबीन मॅम नंतर माधुरी मॅम. मी पाहू शकत नाही. He can't run. नाही He मॅम, cannot run. मी पाहू शकत नाहीचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. मी अच्छा. पाहू शकत नाही. I cannot see. I cannot see. आय कॅनॉट. मयुरी मॅम, याच्या आधीचे सॉरी माधुरी मॅम, याच्या आधीचे क्लास केले आहात काय तुम्ही? हा सर, मी केलेले आहेत. बरोबर. अच्छा, कुठचे आहात तुम्ही? आधीच्या क्लासमध्ये हो, काल पण होते. करेक्ट, सातारा. ठीक आहे मॅम, तुमचं नाव नोट आहे. ओके, आय कॅनॉट सी करेक्ट आहे. थँक्यू सर. माधुरी काय म्हटले मॅम? थँक्यू. मी क्लास केलेला आहे सर, पण लॉकडाऊन मध्ये, म्हणजे त्याला अच्छा. मला चांगलं म्हणजे प्रॉपर करायचं आहे सर, म्हणून मी तुमचा क्लास जॉईन केलाय. बिलकुल प्रॉपर होणार. आता जे आपण शिकवत आहोत, हा एकदम फाउंडेशन आहे समजा. जसं आता हे कॅन वापरत आहोत आपण करू शकतो साठी, आहे ना. समोर मग पुन्हा याला डीप मध्ये शिकायचं आहे. कधी काय असते, जेव्हा क्वेश्चन बनवणं आपण शिकणार, तेव्हा सुरुवात ऑक्झिलरीज पासून होत असते. जसं समजा तुमचं वाक्य होतं, मी पाहू शकत नाही, आय कॅन नॉट सी. तू पाहू शकतो का, तर मग आपण कॅन पासून सुरुवात करतो, कॅन यू सी. बट प्रत्येक ठिकाणी शकतोसाठी कॅनच वापरायचं असं मस्ट नाही आहे. कधी कधी परमिशन साठी जर आपण बोलत आहोत, मी आत येऊ शकतो का, तर त्यावेळेस आपण कॅन आय कम नाही म्हणू शकत. मग आपल्याला मे आय कम म्हणावं लागेल. आता या मागे काय कारण आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत, एकदम डिटेल मध्ये शिकणार आहोत. पण थोडस वेळ लागेल. स्लोली एक एक टप्पा आपण गाठत जाऊ आणि मग एकदम प्रॉम्प्ट बनवणार आम्ही तुम्हाला. ठीक आहे. ओके सर. ओके. मयुरी मॅम नंतर गणेश सर. सर हा शब्द कॅन मधला नाही ना, पण काय म्हटले सर? मला पोहता येत नाही, हा कॅन मधला शब्द नाही ना. आहे ना सर, पोहता येत नाही, करता येत नाही. पोहण्याचे जर पोहता येत नाही होत असेल, तर करण्याचं होणार करता येत नाही. करता येत नाही लिहिलं आहे आपण. कॅन मध्येच येतो ना पण तो पण. हो सर, हो मॅम. बघा, पोहता येत नाही, पोहण्याचे जर पोहता हा येत नाही सर, होत असेल, तर करण्याचं हा करता समजलं येत सर. नाही. सर हा. माधुरी समजलं. मॅम, तुमचं क्लिअर झालं? काय बोलला हॅलो सर? सर. हा गणेश सर, तुमचं झालं क्लिअर डाऊट. अजून हो कुणाला डाऊट आहे? हा, राईट. मी इथं सेंटेन्स असा पाहिजे होता, मी पोहू शकत नाही. करेक्ट. पोहू शकत नाही म्हटलं तरी तोच अर्थ होते, आणि पोहता येत नाही म्हटलं तरी तोच अर्थ होते. नाही ना, पोहता येत नाही म्हणल्यावर आय डोंट नो हाऊ टू स्विम पण होऊ शकतं ना, त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो थोडा. बघा, दोन्ही वाक्यामध्ये आपण एकच गोष्ट बोलत आहोत की माझ्यात ती ॲबिलिटी नाही, पोहण्याची ॲबिलिटी नाही. ठीक आहे, बरोबर तसं आहे. नाही म्हणलं सर, पण समजणाऱ्याला करू शकत नाही आणि करता येत नाही एकच होते. लहान मुलगा जर बोलू शकत नसेल, त्याला बोलता येत नसेल, तर आपण त्याला दोन्ही पद्धतीने बोलतो. हा बोलू शकत करेक्ट. नाही आणि याला बोलता येत नाही. हो, मी कन्फ्युजन झालं, करता येत म्हणजे ठीक आहे. एखाद्याला आय कांट समजा स्विम सर. सर कोणी आय असं, कांट हा आय बोला. कांट स्विम.
आय कांट सी, करेक्ट. है ना, कधी कधी कोणी कोणी असे असतात की त्यांना गाडी चालवता येत नाही, तर मी गाडी चालवू शकत नाही म्हणा किंवा मला गाडी चालवता येत नाही म्हणा, एकच गोष्ट आहे. करेक्ट चला, करेक्ट. गणेश सरांनंतर नेहा. They cannot speak. क्या? They cannot speak. त्याला मीन्स एक या अनेक. Oh, sorry. ही कॅन नॉट स्पीक. He करेक्ट. cannot. चला, नेहा नंतर वैष्णवी मॅम. They can win. ते Can win. सर तुमचं नाव सांगा. राऊत सर, एकदा अनम्यूट करा ना. मी सगळे बंद घ्या ना. अनम्यूट करा, तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगाल, कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून आहात तुम्ही. कारण की मी तुमचं नाव इथे वैष्णवी दाखवत आहे, त्यामुळे वैष्णवी मॅम बोलून दिलो. अरे हे काय, नाव विचारलं क्लासच सोडून बंद करून टाकले त्यांनी. ओके चला सोड. आता कोणाची टर्न आहे? भावना मॅम. वाक्य आहे, त्यांना समजत नाही. त्यांना समजत नाही. त्यांना जी- सर समजण्याला काय म्हणतात? अंडरस्टँड. अंडरस्टँड. दे कॅन नॉट अंडरस्टँड. हा बघा, आता नेहमी कॅनच लागेल गरजेचं नाही. समजत नाही हा राईम कुणाशी होणार? करत नाहीशी होणार, करू शकत नाहीशी होणार की करता येत नाही? 3 ऑप्शन आहेत. समजत करत नाही. नाही, ठीक आहे, एक काय करत नाही, दुसरं करू शकत नाही, तिसरं आहे करता येत नाही. तर समजत नाही कुणाशी राईम होत आहे मॅम? करत नाहीशी होत आहे, करता येत नाहीशी होत आहे की करू शकत नाहीशी होत आहे? करत नाही. करत नाहीशी होत आहे, तर करत नाही मध्ये आपण डू नॉट किंवा डज नॉटचा वापर करतो. परत एकदा करा त्याला करेक्ट. करत नाही, करीत नाही मध्ये आपण काय लिहिलंय? कॅन नॉट लिहिलंय. नाही, करत नाही, करीत नाही मध्ये डू नॉट डज नॉट लिहिलाय. कॅन नॉट मध्ये करता येत नाही, करू शकत नाही लिहिलाय. दे डू नॉट अंडरस्टँड. हा, दे डू नॉट अंडरस्टँड. बघा, आन्सर तुम्ही करेक्ट दिले, बट तुमचं कन्फ्युजन दूर झालं आहे ना भावना मॅम? ओके, ठीक आहे. आन्सर करेक्ट असण्याशी आपल्याला कन्फ्युजन घेऊन आपल्याला रिटर्न नाही, क्लासला क्लोज नाही करायचंय. सगळे कन्फ्युजन दूर करून आपल्याला क्लास बंद करायचे, ठीक आहे. चला, भावना मॅम झालेत. नितीन सर, नितीन पारित सर अनम्यूट करतील. ही कांट सिट. हा, नितीन सर, याच्या आधीचे क्लास केलेत का तुम्ही? केले होते, पण सुजाता परीट त्यांनी केले होते. मी कंटिन्यू करतोय आजपासून सर. अच्छा अच्छा अच्छा. तर ऍक्च्युअल ना सर, आधीचे थोडे 2 दिवसाचे व्हिडिओ जे आहेत, 2-3 दिवसाचे मी ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, त्यांना बघून घ्याल. हा जो बसत नाही आहे, हा करत नाहीशी जुळेल की करू शकत नाही, करता येत नाहीशी जुळेल? करत नाही सर. करत नाहीशी राहील. हा. तर मग करत नाही मध्ये आपल्याला डू नॉट किंवा डज नॉटचा वापर करायचा. ओके, हा हा. ही डज नॉट सिट. ही डज नॉट सीट, करेक्ट.
ठीक आहे. सुजाता मॅमच्या ठिकाणी जॉईन केलेत ना सर तुम्ही? सर हा डज yes. नॉट का लावायचं काय म्हटले राज सर? डज नॉट का लावायचं आहे म्हटलं. डज नॉट का बरं लागले इथे? बसत नाही असं आपलं वाक्य आहे. बसत नाही जो आहे हा जुळत कशाशी आहे? करत नाही याच्याशी राईम होत आहे, म्हणजे यमक जुळत आहे, बरोबर आहे. आणि हा, करू करत शकत नाही, नाही करत ही नाही. यमक जुळत असेल तर आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट वापरायचं. ठीक आहे सर. कॅन नॉट प्लस कॅन नॉट, नॉट. जर कॅन नॉट वापरायचं असतं तर आपलं वाक्य काय असतं? तो बसू शकत नाही असतं किंवा त्याला बसता येत नाही असं असतं. ओके. ठीक आहे. करीत नाही, करत नाही, नेहमीची गोष्ट दर्शवते. जसा एखादी मुलगा आहे, तो बदमाश आहे, तो अभ्यास करू शकत करतच नाही आणि नाही, करता येत नाही. आहे ना. करता येत नाही वेगळा. करता येत नाहीशी जर यमक जुळलं असतं तर बसण्याचं काय झालं असतं? बसता येत नाही झालं असतं. क्लिअर आहे सर आता? हे सांगितलं नव्हतं मगाशी म्हणून. अच्छा, हा. आता क्लिअर आहे ना राज सर? हा हा हा. ठीक आहे, चला. तुमचीच टर्न आहे सर. याला ट्रान्सलेट करा. मी बसू शकतो. मी बसू शकतो. आय कॅन सीट. आय कॅन सी. करेक्ट. त्यानंतर पायल मॅम, तुम्हाला ट्रान्सलेट करायचं हा वाक्य. चंदूला बसता येत नाही. Chandu does not sit. नाही, बसता येत नाही. Chandu does not sit. हा, बघा, कधीही एकाच वाक्यामध्ये दोन ऑक्झिलरीज वापरता येत नाही. एक तर डू नॉट येणार, डज नॉट येणार किंवा कॅन नॉट येणार. कॅन नॉट आणि डज नॉट सोबत कधीच येणार नाही. तर या वाक्यामध्ये कॅन नॉट लागेल की डज नॉट लागेल? Chandu cannot sit. चंदू कॅन नॉट सीट. ठीक आहे. पायल मॅम झालेले आहेत. माधुरी मॅम, येस सर. रोपटे वाढतात. माधुरी मॅम. प्लांट्स राईसेस नाही सॉरी. अरे 2 मिनिट. माधुरी मॅम नाही, इथे 2 आहेत. 2 अच्छा, माधुरी मॅम. एक माधुरी माझं सरनेम वाकोडे. वाकोडे. हा वाकोडे आहे सर. वाकोडे. तुम्ही कुठून मॅम? मुंबई पनवेल. मुंबई. ओके. आणि पुन्हा एक माधुरी मॅम जुळलेले आहेत. बस दुसरी माधुरी मॅम जे आहेत त्या कुठून आहेत? अनम्यूट करतील आणि सांगतील. माधुरी मॅम, अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली आहे तुम्हाला. अनम्यूट करा आणि फास्ट थोडस आपल्याला क्लासला घेऊन चालायचं आहे. तुमचं सरनेम आणि कुठून आहात तुम्ही सांगा. क्लासला कंटिन्यू करा. बरं, चला. माधुरी मॅमला वेळ लागत आहे. आपण एक काम करू, जमीन मॅम कडे जाऊ. रोपटे वाढतात. Plants growth. Plants growth. प्लांट ग्रो या प्लांट्स ग्रो? Plants grow. प्लांट्स ग्रो. रोपटे हे एकापेक्षा जास्त आहेत, तर प्लांट्स ग्रो. त्यानंतर माधुरी मॅमची टर्न आहे. वाकोडे. दगड वितळत नाही. माधुरी मॅम, माधुरी वाकोडे मॅम. Yes sir, it's a difficult sentence but I will try. ओके. Stone not नाही, with फक्त नॉट येणार नाही मॅम. वितळत नाही तर करण्याचं होणार करत नाही. मग करत नाही. करत नाही तपलंच नाही म्हटलं. करत नाही. अच्छा, तुम्ही वितळण.
आधीचे क्लास केलेले आहात ना मॅम? नाही मी सर म्हणजे लॉकडाऊन मध्ये केलेला मी जॉईन, पण तो पूर्णपणे ऍक्च्युली छोटा बेबी असल्यामुळे नाही कम्प्लीट केलाय मी. अच्छा ठीक आहे चला. YouTube वर आपले व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही ग्रुपमध्ये जॉईंट आहात ना? हो आहे ना आहे. हा तर मी रेग्युलरी ग्रुप आणखी एक सर क्वेश्चन होता, ग्रुपमध्ये मला रेग्युलरी जॉईन पण नाही होता येत. मी म्हणजे तुम्ही आज सुरू झाल्यापासून आज फर्स्ट टाइम जॉईन झाले. अच्छा ठीक आहे चला. समोर आता कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा आणि जे 2-3 दिवस तुमचे मिस झालेले आहेत त्यांचे आपण लिंक पाठवले आहे ग्रुपमध्ये. येस सर, येस ते डेफिनेटली. बघून घ्या. काहीही अडचण असेल पर्सनली मेसेज करून क्लिअर करा. बघा मॅम, ओके सर. वितळत नाही हा यमक जोडत आहे करत नाही. आणि करत नाहीशी जेव्हा यमक जोडत असेल आपला वर्ब. वर्ब म्हणजे काय असते? वाक्यामध्ये जी क्रिया होते त्याला आपण वर्ब म्हणत असतो. इथे क्रिया होता वितळण्याची. तर वितळणे हा आपला वर्ब झालं. मेन फॉर्म काय? वितळणे. मग त्याला आपण वेगवेगळ्या रूपात बोलत असतो. कधी बोलणार वितळत नाही, कधी बोलणार वितळू शकत नाही, कधी म्हणणार वितळते. तर वर्ब जो असते ते वितळते हा वर्ब नाही आहे. वितळत नाही याला वर्ब म्हणता येणार नाही. वर्ब आहे वितळणे. मेन वितळणे, त्याला रूप आपण वेगवेगळे दिले आहेत. तर वितळणे जे झालं वितळत नाही, करण्याचं होणार करत नाही. करत नाहीशी जेव्हा आपलं वर्ब राईम झालं की आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट लॉंग बोलायचं आहे. आता डू नॉट कधी बोलणार आणि डज नॉट कधी बोलणार? जो क्रिया करणार आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो. तो एक असेल तर डज नॉट बोलतो आपण आणि अनेक असेल तर डू नॉट. आता इथे दगड वितळत नाही. कराल मॅम प्रयत्न करून बघा. माधुरी मॅम प्रयत्न करा. वितळलेला काय बोलतात सर? वितळणे मेल्ट MELT. अच्छा, मेल्ट. हा. स्टोन डज नॉट मेल्ट. एकदम करेक्ट मॅम, खूप छान. ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे मॅम तुमचा. ओके थँक्यू सर. ऍक्च्युली सर आय एम टीचर बट नाव आय एम हाऊस वाईफ बिकॉज आय हॅव लिटिल सन. माझं डीएड झालेलं आहे पण आता मी घरी आहे, त्याच्यामुळे विसरली सगळं, म्हणून पुन्हा क्लास जॉईन केला. अच्छा. चालेल सर, काही थँक्यू. हरकत नाही मॅम. परत एकदा आपण त्याला रिफिनिशिंग करू, रिफर्बिश करू. फक्त थोडस प्रयत्न करा की कंटिन्युएशन येस सर, करता. येस वाक- डेफिनेटली. वाक्य जरा स्टोन डज नॉट स्टोन डज नॉट मेल्ट. हा राज सर बोला. हा काय वाक्य जरा स्टोन कन्फ्युजन डज होतं नॉट ते. मेल्ट. स्टोन डज नॉट मेल्ट. हा करेक्ट होतं मॅम तुमचं. राज थँक सर काही कन्फ्युजन होतं तुमचं? नाही लिहून घ्यायचं होतं तुम्ही मला. लिहत आहात काय सर? हे वाक्य हा लिहितात? नाही, हा लिहायचं नाही आहे आपल्याला, लिहायचं नाही आहे. मी म्हणून नाही का पूर्ण स्क्रीनशॉट मी त्याचसाठी पाठवत नाही. लिहायचे नाही आहेत आपल्याला. लिहायचं फक्त काय आहे ते ऑक्झिलरीज लिहा आणि सुरुवातीचे 2-4 वाक्य लिहा. जेणेकरून आपल्याला ओके. लक्षात राहायला पाहिजे की कसं वापरायचं आहे. पण पूर्ण सेंटेन्स लिहायचे नाहीत. आपल्याला ते लिहून मग त्याला पाठ करणे आणि नंतर उत्तर देणे असं नाही. लॉजिक लावून उत्तर देता आलं पाहिजे. आता हे जे लिहून ठेवाल तर काय होतं, समजा अधामधात असं आलं, कधी कधी काय होतं जेव्हा तुम्ही समोरचे क्लास करणार, खूप सारं जेव्हा आपण शिकून घेतो तर काहीतरी कन्फ्युजन क्रिएट होते मधात, काहीतरी गडबड होते. तर तशा वेळेस आम्ही काय करत असतो, थोडस नवीन शिकण्याला स्टॉप देऊन जुना जे आपल्या झालेलं आहे त्याची प्रॅक्टिस घेत असतो. आता समजा तुम्ही त्या प्रत्येक वाक्याला लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातलंच एखादी वाक्य मी विचारतो आणि तशात काय कुठली रचना असेल किंवा ऑक्झिलरीज असेल, शोधता शोधता तुम्हाला तो वाक्य दिसलं तर तुम्ही त्याला ट्रान्सलेट करणार नाही. ते तुम्हाला पाठ होऊन गेलेलं आहे. लॉजिक त्याच्यात काहीच राहणार नाही. बस ते आपल्याला पोपटपंची केल्यासारखं होऊन जाईल. जसं काय असतं आपण शाळेत जे शिकतात त्यांना ते मे आतमध्ये जायचं आहे तर मे आय कम इन, बाहेर निघायचं मे आय गो आउट. बट ते मे का बरं वापरलं कधीच कळलं नाही. फक्त ते मे म्हणतात, अर्धे मुलं माय म्हणतात. पण तो मे आहे, माय आहे आणि का बरं आहे ते त्यांना लॉजिकच माहित नाही. तर आपल्याला ते काम करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे,
वाक्य पाठ करायचं नाही. कुठलाही वाक्य आलं तर त्याला लॉजिकली ट्रान्सलेट करता आलं पाहिजे आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. तिकडे फोकस करायचे. ठीक आहे सर. तर प्रत्येक वाक्य आपल्याला लिहायची गरज नाही. आपल्याला नाही, पाठ मागले मी फक्त लिहिल्यात एक 4-5 वाक्य लिहिले. आजचं फक्त मी लिहून ठेवतो जास्त. सुरुवातीचे 4-5 लिहायचे वाटलंच, कारण की ते जे ऑक्झिलरीज आपण शिकलो त्याच्याशी संबंधित असतील. बट पूर्ण वाक्य नाही लिहायचे. लिहायचं काय आहे, जे डिफिकल्ट वर्ड आहेत, असे शब्द जे आपल्याला माहित नव्हते किंवा आपल्याला कठीण वाटतात, असे शब्द लिहा. त्यांना पाठ करा. अख्ख्या वाक्याला थोडी पाठ करायचं आहे. ठीक आहे ओके. सर. चला, गणेश सरांची टर्न. तो वाचू शकत नाही. ही कांट रीड. ही कांट रीड. एकदम करेक्ट. बरं, कॅन नॉटच्या बाबतीत पुन्हा एक गोष्ट लक्षात आली तर सांगून देतो. बघा, कॅन सोबत नॉट जुळून लिहिलेलं आहे. पण जेव्हा आपलं वाक्य डज नॉट वालं असतं, तो डज वेगळा आणि नॉट वेगळं लिहितो आपण. तर कॅन ही एकमेव अशी ऑक्झिलरी आहे ज्याला नॉट जोडून लिहिता येते. बाकी प्रत्येक ऑक्झिलरी, डू नॉट असेल, डज नॉट असेल, शॉल असेल, विल असेल, कुड असेल, समोर जितके आपण ऑक्झिलरी शिकणार आहोत त्या प्रत्येक ऑक्झिलरी सोबत नॉट जर येत असेल तर आपल्याला त्याला जोडून लिहायचं नाही, वेगवेगळं लिहायचं. फक्त कॅन नॉटला ग्रामर मध्ये सुद्धा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे जर नॉट आपण जोडून लिहित असणार. बाकीच्या ऑक्झिलरीच्या बाबतीत जर नॉट जोडून लिहिलं तर तो ग्रॅमॅटिकली रॉंग होऊन जाईल. ठीक आहे. सर गणेश मला एक सर, विचारायचं होतं. काय म्हटले सर? मला आता एका कंपनीचा मेल आलेला नाही, ते तर त्यांना कसं बोलायचं? तुमचा सॉरी मेल सर, आलेला नाही असं बोलायचं आहे मला. तुमचं मेल आलं अं, असं तुम्हाला बोलायचं. अं, तर बघा, याला असं बोलतात, आय हॅव गॉट युअर ईमेल म्हणा किंवा मेल म्हणा. ईमेल म्हणतात, मेल न म्हणता ईमेल. आला आय नाही हॅव मला. गॉट युअर ईमेल. ठीक आहे. आणि थोडस आपल्या क्लासला म्हणजे भटकू नाही द्यायचं आहे. ठीक आहे. जो आपलं चालू आहे तिथे आपण फोकस करू, जेणेकरून प्रत्येकाची टर्न यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. सर, ओके. आपण असं पण म्हणू शकतो ना, हा, आय हॅव गॉटन युअर मेल. गॉटन सुद्धा थर्ड फॉर्म आहे आणि तो पण ऍक्च्युअल चालू मेन शकतो. फर्स्ट फॉर्म काय, गेट. आता त्याला गॉट म्हणा किंवा गॉटन म्हणा, दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर गॉटन हा डिफिकल्ट आहे, त्यापेक्षा गॉट इजियर आहे. गॉड मध्ये सर मिळालेलं नाही का? गॉट, GOT, गॉट. गेटचा थर्ड फॉर्म आहे तो. गॉट किंवा गॉटन. नाही, गॉडचा अर्थ म्हणजे मिळालेलं नाही. मिळालेलं नाही. गॉडचा अर्थ मिळणे, गेटचा अर्थ मिळणे, त्याचा थर्ड फॉर्म आहे तो. आणि हॅव सोबत जर वापरलं तर त्याचा अर्थ होईल मिळालं आहे. हॅव गॉट म्हटलं तर मिळालं आहे असं त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. हम्म. चला, कोणाची टर्न झाली? हे बघा, आपण थोडस आपल्या क्लास पासून भटकलो ना, वेगळ्या विषयावर गेलो की इकडे मी कोणाची टर्न होती. लास्ट मला वाटतं गणेश सरांना विचारलं हो, होतं, करेक्ट? माझं झालं करेक्ट. चला, नेहाची टर्न. ती वाचू शकते. She can शी कॅन Read. रीड. करेक्ट. भावना मॅम, तो इथे येत नाही. भावना मॅम अनम्यूट करतील. down over there. भावना मॅम अनम्यूट कराल? तो इथे येत नाही. He can not hear. हा, सर्वात आधी तर वर्ब बोललेच नाही. ही कॅन नॉट हिअर, याचा काही अर्थच निघणार नाही. दुसरी गोष्ट, ऑक्झिलरीज पण चुकली आहे. कॅन नॉट कसं येणार? तो इथे येत नाही. क्रिया येण्याची होत आहे.
आणि येणे या शब्दाला जर येत नाही म्हणत असणार आपण, तर कम करण्याचं कम काय होणार? करत नाही होणार की करता करत येत नाही होणार? हा बोला ना. येत नाही सर, करत नाही. करत नाही शिवड्या. करेक्ट. हम्म. He do not come. हा, ही आता एक वचन की अनेक वचन मॅम? ही एकवचन. हा, तर ही डज नॉट कम. Come. एक वचन असतं की He डज does. नॉट. He does not come. हा, आणि येथे इथे साठी शब्द येथे. Here. ही डज नॉट कम हिअर. Here. भावना मॅम झालेल्या आहेत. नितीन सर, ते तिकडे जाऊ शकत नाही. नितीन पारिक सर. They can't go there. हा, सब्जेक्ट काय वापरले सर? They can't go there. हा, दे कांट गो देअर. कांट म्हणा, कॅन नॉट म्हणा, दोन्ही करेक्ट आहे. कांट हा कॅनच शॉर्ट फॉर्म. ओके, नितीन सर झाले. राज सर, तू प्रयत्न करू शकतोस. ही ट्राय करू शकतोस. ही कॅन नॉट ट्राय. नाही सर, कॅन नॉट कसं येईल तिथे? करू शकतो म्हणत आपण, करू शकत नाही थोडी बोलत आहोत. ही कॅन ही कॅन ट्राय. ही म्हणत आहात की यू? तू म्हटलेलं आहे, तर यू म्हणावं लागेल. यू कॅन तू. ट्राय. यू कॅन ट्राय. ठीक आहे. एक जरी शब्द आपल्या इकडे तिकडे झालं की त्याचा अर्थ बदलेल किंवा चुकेल. ठीक आहे सर? ओके, एक मिनिट, लॅपटॉपची चार्जिंग. मला वाटलं तो आहे, तो प्रयत्न करू शकत नाही असं हो, वाटलं. तू आहे, तू. यू कॅन ट्राय. ओके, चला. राज सरांनंतर टर्न आहे पायल मॅमची. ती खोटं बोलते. He is lying. कसं म्हटलं मॅम एकदा परत? He शी is lying. नाही, ऍमेजर प्लस V4 शिकायचंच होतं आपण. बोलते करतेशी जुडेल. आता तिथे काय नियम लिहिलाय करतेमध्ये बघा. ती कदाचित खोटं बोलते. हा, He is lying. नाही, शी इज लाईंग जो तुम्ही बोलत आहात त्याचा अर्थ काय होते? ती खोटं बोलत आहे. आता जर एखादी गोष्ट करत असेल समोरचा, तर मग आपण ऍमेजर प्लस V4 चा वापर करतो. हल्ली जर एखादी गोष्ट होत असेल, जसं मी बसलो आहे आणि मी आता क्लास घेत आहे, तर आय एम टेकिंग द क्लास. का बरं एम प्लस V4 Because वापरला आपण? कारण की आत्ता करत आहे आणि ही नेहमीची गोष्ट आहे. ती खोटं बोलते म्हणजे ती नेहमीची गोष्ट आहे. अशा वेळेस एक वचन अनेक वचन. बोलते ही करतेशी he जुळते. lies. He शी lies. लाईट. ठीक आहे, शी लाईट्स. पाहिलं मॅम, क्लिअर आहे आता? हम्म. पाहिलं मॅम, क्लिअर आहे ना की कन्फ्युजन Yes. आहे? हो, आहे ना. इतकं तुम्ही परफेक्ट बोलले होते माझ्यासोबत की मीच कन्फ्युज झालो होतो मॅडमला गरज काय म्हणून. बट माझे जे ग्रामॅटिकली जे आता मिस्टेक होतात ना, ते होत होते त्यासाठी. अच्छा, नाही, पण तुम्ही जेव्हा माझ्याशी चॅट केले होते ना, ग्रॅमॅटिकली करेक्ट होतं ते. ग्रॅमॅटिकली करेक्ट. चला, काय हरकत नाही. माधुरी मॅमची टर्न आहे. मी खोटं बोलत नाही. माधुरी मॅम. सर माधुरी 2 आहेत, कुठल्या माझं बोलताय का? नाही, दुसऱ्या माधुरी मॅम रिप्लायच देत नाहीत. तर तीच
त्यामुळे मी मीच आता सबमिट कन्फ्युज घेतलं. हा मी कन्फ्युज होते. चालेल. हा बरं, एकदा मी त्यांना परत विचारून बघतो. त्यांनी जर रिप्लाय दिले तर ठीक, नाही दिले तर माधुरी मॅम म्हटल्यानंतर तुम्हीच. हा कराल मॅम ट्रान्सलेट. मी खोटं बोलत नाही. आय एम नॉट टेलिंग लाईज. परत बघा, ॲमिजार प्लस बिफोर नाही वापरायचं आहे. त्याचा अर्थ काय होतं म्हटलं मी, आत्ता एखादी गोष्ट आपण करत असणार, जसं मी आत्ता क्लास घेत आहे, तर आय एम टेकिंग द क्लास. का बरं ॲम प्लस बिफोर? कारण की मी आत्ता ही क्रिया करत आहे आणि मी खोटं बोलत नाही. म्हणजे ही क्रिया आता होत असेल का? कंटिन्युएशन मध्ये नाही आय आहे ही कांट क्रिया. टेलिंग लाईज. पुन्हा कांट पण नाही. कांट जर वापरलं त्याचा अर्थ काय होणार? मी खोटं बोलू शकत नाही किंवा मला खोटं बोलता येत नाही. तर हा करता येत नाहीशी सुद्धा नाही जुळत आहे आपला वर्ब, आणि करू शकत नाहीशी पण नाही जुळत आहे. बोलत नाही, करत नाहीशी जुळत आहे. आणि करत नाही मध्ये डू नॉट किंवा डज नॉट. अच्छा. नो सर, कन्फ्युजन आहे मला. बरं ठीक आहे. आय डू नॉट लाय होणार. हा, डू नॉट. बरोबर. ठीक आहे. आणि डू नॉट का बरं आलाय? तर आय हा एक वचन जरी असलं तरी त्याला नियम हे अनेक वचनाचे लागत असतात. ठीक आहे. अच्छा. ओके. हा, आय आणि यू हे दोन सब्जेक्ट असेल, हे एक वचन जरी असले तरी त्यांना नियम अनेक वचनाचे लागत असतात. चला, ओके सर, माधुरी थँक्यू. मॅम ची टर्न झालेली आहे. माधुरी मॅम नंतर एक नवीन नाव दिसत आहे, रिद्धी सिद्धी. तर तिथे आय डू नॉट लाय आणि आय एम नॉट अ लायर असं आय एम चा शब्द नाही लागू आय शकत एम का? नॉट लायर असे म्हणतात ना पाहिजे ना. हा, म्हणजे मी खोटं नाही, मी खोटं बोलत नाही. आय एम नॉट लायर याचा अर्थ काय होईल? मी खोटारडा नाही. ओके. ठीक आहे, मी खोटारडा नाही असं होईल. कुठल्याही गोष्टीला इंग्लिश मध्ये जेव्हा आपण ER लावत असतो त्याचा अर्थ होतो तसं करणारा. जसं समजा क्रिकेट, तर क्रिकेटला जर ER लावलं तर त्याचे उच्चार काय निघेल? क्रिकेटर. तर क्रिकेटचा अर्थ एका खेळाचं नाव आहे आणि क्रिकेटर म्हटल्यानंतर तो खेळ खेळणारा. प्ले चा अर्थ खेळणे होते, सगळ्यांना माहित आहे. त्याला जर ER लावलं, प्लेचं झालं प्लेयर, तर त्याचा अर्थ काय होते? खेळणारा. खेळणार. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही ER लावाल, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, प्रत्येकाला माहित आहे की ड्राईव्हचा अर्थ होते चालवणे. त्याला जर ER लावलं, ड्राईव्हचं ड्रायव्हर केलं, तर त्याचा अर्थ काय होते? चालवणारा. सेम लाय म्हणजे खोटं बोलणे आणि लायर खोटं बोलणारा. तर तुम्ही आता काय जर खोटं सांगितलं एक वचनाबद्दल लावायचंय डू नॉट, हे जरा समजून सांगा की मला समजेना. डू कोणतं नॉट सर? आणि डज नॉट. डू डू नॉट नॉट. आणि डज नॉट. डज डू नॉट. नॉट आणि डज नॉटचं काय आहे? जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो एक वचन असेल म्हणजे एक आहे. एकच सब्जेक्ट म्हणजे काय? क्रिया करणारा. वाक्यामध्ये जो क्रिया करणारा आहे तो एक क्रिया असेल करणार. एकच. तर डज नॉट बोलणार आपण. आणि ओके. क्रिया करणारा जर अनेक असेल तर मग डू नॉट बोलणार. ओके. ठीक आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता क्रिया 19 करणार. आपलं वाक्य आहे, मी खोटं बोलत नाही. याच्यात क्रिया करणारा कोण आहे? मी. तरी सुद्धा मी म्हणजे एक, तरी सुद्धा त्याला डू लावलंय. का बरं लावलं? कारण की आय आणि यू या दोन शब्दांना अनेक वचनाचे नियम लागतात. तर आय जरी एक वचन असलं तरी त्याला डू लावायचंय, कारण की त्याला रूल अनेक वचनाचे लागते. ठीक आहे सर? ओके. ओके. क्रिया करणारा एकच असेल तर डू नॉट. हा, क्रिया करणारा एक असेल तर क्रिया डज करणारा नॉट. डज नॉट काय? हा, एक असेल तर डज नॉट, अनेक असतील तर डू नॉट. ओके. ओके.
ठीक आहे. बट आय आणि यू फक्त हे अपवाद आहेत, दोन शब्द आय आणि यू. हे आय आणि एक वचन जरी असले तरी त्यांना डू नॉटच लावणार आहोत. ठीक आहे सर. ओके. हा ओके सर. माधुरी मॅमची टर्न झाली होती. हे काही लोक काय करतात. ओके रिद्धी मॅम अनम्यूट करा. रिद्धी मॅम नाही, रिद्धी कुमारी. कोण नाव सांगा बेटा, नाव काय तुमचं? रिद्धी कुमारी जे आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या टर्न मध्ये टाईप करण्यापेक्षा मी तुम्हाला विचारणार, आधी तुमचं नाव सांगा. माईक चालू आहे सर, बोलत नाही. माहित चालू आहे त्यांचं, माहित नाही ते काय करत आहेत. आपण एक काम करू, त्यांना क्लास मधून काढून टाकू. बघा काय होते, हे रिप्लाय देत नाही आहेत. त्यानंतर रिप्लाय तर देऊन नाही राहिले, दुसऱ्याच्या टर्न मध्ये ते आन्सर टाईप करून राहिले. तर मग अशा जे इमानदारीने क्लास करत आहेत त्यांची प्रॅक्टिस कशी होणार? मग अशा लोकांना आपण रिमूव्ह करत जाऊ. त्यानंतर पुन्हा एक माधुरी मॅम आहेत जे क्लासमध्ये जुळलेले आहेत बट रिप्लाय देत नाहीत. माधुरी मॅम अनम्यूट कराल? चला ठीक आहे, यांच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. त्या ऍटलिस्ट क्लासमध्ये दुसऱ्यांच्या वेळेस काही गडबड करत नाही. जमीन मॅम पासून सुरुवात करू परत एकदा. आम्ही खोटं बोलू शकत नाही. एक लास्ट राउंड. वी कॅन नॉट लाय. एकदम करेक्ट, बढिया. एक लास्ट राउंड आपण घेणार, त्यानंतर आपण आजच्या क्लासला नाही, परत आपल्याकडे 15 मिनिट आहे. ठीक आहे, चला एक राउंड होते की 2 राउंड होते बघू आपण. माधुरी मॅम ते विसरतात. वाकोडे, माधुरी वाकोडे. आता यानंतर कन्फ्युजन करायचं नाही. माधुरी मॅम म्हटल्यावर वाकोडे मॅमच असतील. ओके ओके त्या सर. मॅम आन्सर ते विसरतात. हा, तेच नाव घेतल्यामुळे कन्फ्युजन होतं. नाही आता कन्फ्युजन व्हायची गरज नाही, कारण की ऍक्टिव्ह तुम्हीच आहात. तर माधुरी म्हटल्यानंतर तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे. ओके ते सर, ओके. विसरतात. हा सर, ते विसरतात. दे फॉरगेट. दे फॉरगेट, एकदम छान. माधुरी मॅम नंतर गणेश सर. मी विसरू शकत नाही. आय कांट फॉरगेट. बढिया सर. नेहा तो विसरू शकतो. He can forget. ही कॅन फॉरगेट, करेक्ट. नेहा नंतर भावना मॅम. मधु सुधरू शकत नाही. Sir, सुधरूला सुधरणे, इम्प्रूव्ह. improve. हा, IMPROVE, इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे. Madhu cannot improve. मधु कॅनॉट इम्प्रूव्ह, खूप छान मॅम. माधुरी मॅम नंतर सॉरी भावना मॅम झाले. भावना मॅम नंतर नितीन सर. ते काम करतात. देवर्क. देवर, बढिया. नितीन सरांनंतर राज सरांची टर्न आहे. राज सर. राजू काम करत नाही. राजू काम करत नाही. राजू कॅन नॉट वर्क. नाही. करत नाही. डज नॉट वर्क. राजू डज नॉट वर्क, करेक्ट. बरं, ऑक्झिलरीज कशा लिहायच्या त्याचं ना मी एक फोटो, माझे जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बुकातलं फोटो काढून ऑलरेडी कदाचित ठेवलेलं असेल माझ्याकडे. ती पीक मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पाठवणार. बिलकुल त्याच पद्धतीने सिक्वेन्स वाईज तुम्हाला ऑक्झिलरी लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून वाक्य बनवत असताना पटकन सापडल्या पाहिजे. ठीक आहे, ते ग्रुपमध्ये टाकणार, सगळे चेक करतील. तशाच पद्धतीने लिहिले असेल तर ठीक, नसेल लिहिले तर त्या पद्धतीने लिहून घ्या. 2 बुक बनवा. एका बुक मध्ये फक्त ऑक्झिलरी लिहायचे आहेत आणि दुसऱ्या बुक मध्ये जे आहे फक्त डिफिकल्ट वर्ड जे असतील ते
त्यानंतर ज्या वाक्यरचना आपण शिकणार आहोत त्या वाक्यरचना लिहायच्या आहेत दुसऱ्या बुकमध्ये. राज सरांनंतर पायल मॅमची टर्न. पक्षी उडतात. birds flying. बर्ड्स Flying. बर्ड्स नंतर वर्बला कोणत्या कसं बोलले मॅम तुम्ही? Birds fly. फ्लाय. ठीक आहे. मला वाटलं ING लावलेत तुम्ही. लावलंच होतं मग अच्छा. काढलं. त्यामुळे मी दुसऱ्यांदा विचारलं. ING नाही लावायचं. ING ॲमिजार सोबत लावत असतो आपण कंटिन्युएशन मध्ये एखादी क्रिया होत असेल तशा वेळेस लावत असतो. Right. जसं माझं टीव्ही सुरू आहे तर माय टीव्ही इज रनिंग. ठीक आहे. गाडी सुरू आहे. जे काही असेल कार असेल तर कार रनिंग. ठीक आहे. तर ते कंटिन्युएशन मध्ये एखादी क्रिया होत असेल तेव्हा आपण ING फॉर्मचा वापर करत असतो. मी गाडी चालवत आहे म्हणजे आता ती क्रिया कंटिन्युएशन मध्ये होत आहे तर मग आय एम ड्रायव्हिंग अशा वेळेस Driving. ING वापरायचा आहे. चला पायल मॅम नंतर माधुरी मॅम. प्राणी उडू शकत नाही. Animal can't fly. हा. आता फक्त प्राणी जे आहे एका प्राण्याबद्दल नाही बोलत आहोत आपण. एकापेक्षा Animals can't fly. एकदम करेक्ट मॅम. Thank चला you, sir. ठीक. माधुरी मॅम नंतर जबीन मॅमची टर्न आहे. मी थांबू शकत नाही. I cannot stop. एकदम करेक्ट. तो पोहत नाही. माधुरी मॅम ची टर्न झाली आहे. गणेश सर. ती She पोहत does not नाही. swim. She does not swim. शी डज नॉट स्विम. करेक्ट आहे सर. गणेश सर झालेले आहेत. नेहा. बाळाला चालता येत नाही. Baby cannot walk. बेबी कॅन नॉट वॉक. करेक्ट. भावना मॅम. रमेश शिकवतो. Ramesh teach. हा. आता मॅम रमेश किती वचन आहे? एकवचन. एक teaches. वचन. वर्बला किती करावं लागेल? अनेक वचन. वचन. ठीक आहे. आणि Ramesh teaches. स्पेलिंग जी आहे केवळ CH येते. तर अनेक वचन करायचा नियम लक्षात आहे भावना मॅम? हा सर. हा. मग कसं होईल? रमेश teaches. एस लावायचं. टीचर नाही. फक्त एस नाही लागेल. शेवटी CH असल्यामुळे ES लावावं लागेल. येस. हा. हा. teaches. ठीक आहे. फर्स्ट डे मध्ये शिकवलं होतं. आपल्या ग्रुप मध्ये याचा PDF सुद्धा पाठवलेला आहे आणि फर्स्ट डेचे व्हिडिओ बघितले तर तेव्हा सुद्धा क्लिअर होईल. भावना मॅम झाल्या. भावना मॅम नंतर नितीन सर. ते शिकवू शकत नाही. सॉरी ते शिकवू शकत नाही. नितीन सर. They can't teach. हा. सब्जेक्ट काय बोलले सर तुम्ही? They can't teach. दे कांट टीच. ठीक आहे. करेक्ट. नितीन सरांनंतर राज सरांची टर्न. त्या हसत नाही. राज सर. हॅलो. हा सर. त्या हसत नाही. दे कॅन नॉट स्माइल. नाही सर. हसत नाही. तर हा करता येत नाही शी जुळते की करत नाही शी जुळते? करता येत नाही. हा. करता येत नाही शी जर राईम झालं असतं तर त्याला हसता येत नाही असं असतं. हसता येत नाही करता येत नाही जुळते. हसत नाही हा करत नाही शी राईम होणार. ओके. करत समजत नाही. आहे ना सर? आय थोडं याला अजून दे बेटर एक्सप्लेन करावं लागेल का?
दे कॅन कॅन नाही नाही दे कॅन करत नाहीची जुळत आहे तर डू नॉट किंवा डज नॉट. डू नॉट करत नाही एक कसा या डू नॉट हा कसं होईल मग? दे डू नॉट स्माइल. हा दे डू नॉट स्माइल म्हणा किंवा लाफ म्हणा. चालेल, दोन्ही करेक्ट आहेत. लाफ आणि स्माइल मधला फरक सांगतो मी. दोघांचे अर्थ हसणेच होते, पण दोन शब्दांमध्ये फरक आहे. लाफ म्हणजे काय? जेव्हा आपण मन मोकळ्यापणाने हसतो त्याला आपण लाफ म्हणतो. जसं कपिल शर्माचे शो चालू आहे आणि आपल्याला हसायला आलं तर आपण लाफ करत असतो त्यावेळेस. बट समजा रस्त्याने जात असताना एखादी ओळखीच्या व्यक्ती आपल्याला दिसलं तर आपण तेव्हा असं दात काढून म्हणा किंवा आवाज करून म्हणा मन मोकळेपणाने हसत नाही, आपण स्मित हास्य देतो. ठीक आहे, फक्त स्मित हास्य देतो. अशा वेळेस आपण स्माइल शब्द वापरतो. ठीक आहे, रस्त्याने जात असताना एखादी व्यक्ती दिसतात त्याला बघून जे आपण स्मित हास्य देत असतो ते स्माइल आहे. आणि एखादी कॉमेडी शो बघत आहोत किंवा आपण मित्रांमध्ये आहोत अशा वेळेस जेव्हा आपण मन मोकळेपणाने हसतो, कधी आपण आवाज निघेल आपल्या हसण्याचं किंवा है ना, समजत असाल तुम्ही मला काय बोलायचं आहे, तर त्याला लाफ म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि राज सर परत एक प्रश्न होता माझं. हसत नाही करत नाहीशी जुळत आहे की करता येत नाहीशी जुळत आहे, हे कसं ओळखायचं समजलं आहे की एकदा एक्सप्लेन करू बेटर पद्धतीने? Separate करता येत नाही आणि करत नाही हे जरा समजून झालं. अच्छा, तर थोडस डीप मध्ये एक्सप्लेन करायची गरज आहे. हो, ओके ठीक आहे. बघा एकदा आपण या तर ती गोष्टीला सारखं बघायला लागली मला. ओके 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 मी आता तुम्हाला सांगतो, क्लिअर होऊन जाईल. एक मिनिट, मला पेन टॅब अटॅच करू द्या. पुन्हा कोणी आहे ज्यांना या गोष्टीत अडचण येते की बाकीच्यांचे क्लिअर आहे? तरी सांगा, थोडंफार राहिलं असलं तर आम्हाला परत माहिती होईल. ओके ठीक आहे. बघा आपला जो पॅटर्न आहे तो करतो, करते, करतात याच्या करणे या शब्दावर हा स्क्रीनवर जे मी लिहिणार ते तुम्हाला क्लिअर दिसते का बघायचं, नसेल दिसत तर सांगा. दिसत आहे सगळ्यांना? हो हो. हा दिसते. आणि आवाज पण माझं बरोबर येत असेल? ठीक आहे. आता बघा आपला जो बेस आहे आपल्या पॅटर्नचा तो करणे या शब्दावर आपण बेस बनवलेला आहे. आणि क्रिया जी असते, समजा आपलं वाक्य असेल, वाक्य म्हणतो आपलं वर्ब आहे चालणे. ठीक आहे, या चालणे वर्बला आपण वेगवेगळ्या चालणे असं शब्द आपण कधीच वापरत नाही. ठीक आहे, मुख्य शब्द जो आहे बेस जो असतो तो चालणे हाच असतो. पण याला मग आपण बोलत असताना कधी काय बोलतो? चालतात. एकापेक्षा जास्त लोकांबद्दल आपण बोलत असणार तर चालण्याचं काय होऊन जाणार? चालतात. एकाच व्यक्तीबद्दल बोलत असणार तर याला आपण चालतो बोलतो. ठीक आहे, जर समजा एखादी मुलगी असेल तिच्यासाठी आपण हा शब्द वापरत आहोत तर चालते असं बोलतो आपण. ठीक आहे. त्यानंतर समजा कधी याला आपण काय करतो? चालू शकतो असं बोलत असतो. चालू शकतो. कधी आपण याला बोलतो? चालत नाही. चालत नाही. आणि कधी याला काय करतो आपण? चालता येत असं बोलतो. चालता येत. अक्षर थोडेसे माझे खराब दिसतील तुम्हाला आणि जागा कमी पडत असल्यामुळे इकडे तिकडे थोडस होईल, तितकं तुम्ही समजून घ्या. चालता
येत नाही असं कधी आपण बोलत. आता याला यमक कसं जोडवणार? समजा चालनेच चालतात होत असेल तर करणेच काय होणार? इथे काय केलंय चालतात मध्ये चाल इथपर्यंत करेक्ट आलंय, फक्त नेच्या ठिकाणी तात जोडलेला आहे. तर आम्ही सुद्धा काय करणार, कर पर्यंत ऍज इट इज लिहिणार, नेच्या ठिकाणी तात जोडून देणार. तर जर चालनेच चालतात होत असेल तर करण्याचे होणार करतात. ठीक आहे, चालनेच चालतात होत असेल तर करण्याचे होणार करतात. मग आम्हाला याला काय करायचं, करतात कुठे लिहिलंय ते शोधायचं. करतात लिहिलं होतं फर्स्ट डे, आपण करतो, करते, करतात, करतो. करतात फर्स्ट डे मध्ये लिहिलाय तर त्या करतातच्या खाली आपण नियम काय लिहिले? सब्जेक्ट एक वचन आहे तर वर्बला अनेक वचन करायचं आहे, सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला एका वचनात बोलायचं. मग एक त्या वचन. नियमानुसार आपण वाक्य बनवणार. मग कधी काय होईल, चालताच चालू शकतो असं झालं. ठीक आहे, हा इथे दिसत आहे चालू शकतो. तर काय केलं इथे, चाल इतकं शब्द वापरलाय, नेला वापरलंच नाही आणि उकार देऊन दिलाय. तर आम्ही सुद्धा काय करणार, कर इतका शब्द वापरणार आणि शेवटच्या शब्दाला उकार देऊन देणार, करू, आणि सोबत जोडलाय शकतो, शकतोला जोडणार. आता चालू शकतो आणि करू शकतो राईम होत आहे. बरोबर. समजत आहे ना राज सर? हा हा, समजत आहे. करू शकतो, चालू चालू शकतो, चालू शकतो करू आणि शकतो, करू शकतो. राईम होत आहे. हा हा. ओके, आता बघा पुन्हा मी हे सगळंच मिटवतो. इतकी मिटवून टाकू आपण. पुन्हा बेटर क्लिअर होऊन जातं. हा, आता बघा आपलं मोस्टली कन्फ्युजन होत आहे, चालत नाही याच्यात होत आहे आणि दुसरं होत आहे एक होत आहे यात चालत नाही मध्ये कन्फ्युजन, दुसरं होत आहे चालता येत. आता यांना कसं आपण यमक जोडवणार? चालत नाही याच्यात काय केलंय, नेच्या ठिकाणी बघा त शब्द जोडलेला आहे. चालने, तर नेच्या ठिकाणी इथे त शब्द आलाय, चालत. सेम गोष्ट काय होईल, कर, नेच्या ठिकाणी आपण त जोडणार आणि मग नाही बोलणार. तर हा जुळेल करत नाही. दुसरा जो वाक्य आहे आपला चालता येत नाही, इथे ता शब्द आलेला आहे, नेच्या तास जोडले. ठिकाणी ता शब्द आलेला आहे. ठीक आहे, आपण सुद्धा काय ओके. करणार, करण्याच्या बाबतीत कर, आता नेच्या ठिकाणी ता शब्द जोडून देणार, करता, आणि मग येत नाही होतं तर येत नाही सुद्धा. ठीक आहे, तर चालता ओके. येत नाही हा जुळेल करता येत नाहीशी, आणि चालत नाही हा जुळेल करत नाही. करत नाही. समजलं आता राज सर? समजलं. बस यालाच आपण राईम होणे म्हणतो, आणि याच्यावर डिपेंड आहे आपलं कधी डू नॉट लागेल, डज नॉट लागेल, आणि कधी कॅन किंवा कॅन नॉट लागेल. चालता येत नाहीये, करता येत नाहीशी जुळत आहे, करता येत नाही असलं की कॅन नॉट वापरायचं आहे. चालत नाही हा करत नाहीशी जुळत आहे, तर करत नाही असलं की डू नॉट किंवा डज नॉट वापरायचं आहे. आणि पुन्हा आता मी ऑक्झिलरीजला कशा पद्धतीने लिहायचं आपल्या बुकामध्ये त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवून टाकणार. बरं, आता मला सांगा शेवटचे टर्म कोण सांगितले होते? राज सरांनी सांगितले होते. हा हा. त्या हसत नाही हा वाक्य तुम्ही सांगितले होते ना? हो हो, मीच. ओके, पायल मॅम एक लास्ट राउंड नाही म्हणणार, हा लास्ट सेंटेन्स पायल मॅम ट्रान्सलेट करतील. प्रणय खेळतो. प्रणय प्लेइंग. प्रणय प्रणय प्ले. हा, प्रणय प्ले होईल. प्रणय एक वचन आहे, वर्बला किती वचनात बोलणार मॅम?
खेळतो. अनेक वचन. अनेक वचन. प्रणय प्लेयर्स. प्लेज. प्लेज. ठीक आहे, अनेक वचन फक्त एस लावायचं आहे याला. का बरं एस लावलं? जनरली लास्ट मध्ये वाय असलं की वाय ला काढून आय एस लावायचं असते, आय ई एस. बट समजा वायच्या आधी वॉवेल्स येत असतील, इंग्रजीचे वॉवेल्स ए ई आय ओ यू, हे 5 शब्द वॉवेल्सचं काम करत असतात. तर वायच्या आधी जर वॉवेल्स येत असेल तर फक्त एस लावायचं आहे, आणि वॉवेल्स येत नसतील तर मग आय ई एस लागेल. जसं ट्राय, येस. तर टी आर वाय, वायच्या आधी आर आलेला, आर हा वॉवेल्स नाही. अशा वेळेस याचं अनेक वचन कसं होणार? टी आर पर्यंत ऍज इट इज, मग वायच्या ठिकाणी आपण बोलणार आय ई एस, टी आर आय ई एस, ट्राईज असं होऊन जाणार. हा. सेम गोष्ट क्राय, वायच्या आधी आर Cry. आलेला, तर मग त्याचं सुद्धा वाय काढणार आपण आणि आय ई एस जोडणार. आणि स्टे असेल, प्ले असेल, बॉय असेल, म्हणजे वायच्या आधी ए ई आय ओ यू येत असेल, अशा वेळेस फक्त एस जोडणार. ठीक आहे. अनेक वचनाचे नियम एकदा बघून घ्यायचे आहे सगळ्यांना, जेणेकरून प्रोनाऊन्सिएशन त्याच्यावर डिपेंड आहे. आता जसं Okay. समजा प्ले, एस जोडायच्या ठिकाणी आय एस जोडलं तर याचं प्रोनाऊन्स कसं होईल? प्लेज होऊन जाणार. हम्म. आणि जर आपल्याला माहित असेल की इथे आय एस लागत नाही तर आपण करेक्ट उच्चार काढणार प्लेज. आणि जर कन्फ्युजन असेल कधी आय एस लावायचं आणि कधी एस, तर प्रोनाऊन्सिएशन सुद्धा चुकीचं होतील आपले. ठीक आहे. तर त्या गोष्टीला लक्षात घेऊन ते अनेक वचनाची जी फाईल पाठवली त्याला एकदा बघून घ्यायचं. आणि ऑलमोस्ट सगळ्यांची लास्ट फाईल मेमत होते, सगळ्यांची टर्न झालेली आहे. आता आजचा जो क्लास आहे आपला इथे एंड करू आपण, आणि कदाचित उद्याला आपण प्रश्न बनवणं शिकणार आहोत. एक्झॅक्ट मला माहित नाही, तर उद्याच्या हप्ता आपण उद्याला बघू. उद्या काहीतरी नवीन चॅप्टर आपलं असेल. ठीक आहे. चला Okay, sir. सगळ्यांना बाय, गुड नाईट. ओके, गुड नाईट. Good Good night, sir. night. Thank you. गुड नाईट. Bye.